मराठी भाषेमध्ये एक छान शब्द आहे, तो आहे अवधान. किंबहुना ज्ञानेश्वरीच्या उपदेशपर भागाची सुरुवात होताना एक छान ओवी येते आणि ती आहे, आता एकलेनी अवधान दीजे, मग सकल सुखासी पात्र होईजे. इंग्रजीमध्ये सुद्धा हे अवधान जे आहे ते मूल्यवान मानलंय. इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा कसं तर इंग्रजी भाषेमध्ये गिव्ह अटेन्शन म्हणत नाहीत, पे अटेन्शन म्हणतात. ते मूल्यवान आहे. केवळ बघणं आणि अवधानपूर्वक बघणं याच्यामध्ये मोठा फरक आहे, त्याच्यामध्ये चांगलाच फरक आहे. आपण हे जग बघताना लक्षपूर्वक पाहतो का? आपण हे जग बघताना अवधानपूर्वक बघतो का? डू वी जस्ट सी द थिंग्स और डू वी observe the things? And in fact, science is an art of observation. विज्ञान ही एक निरीक्षणाची कला आहे. आपण जेव्हा विद्यार्थी म्हणून शिकायला लागतो, एखाद्या कुठल्याही परीक्षेचा अभ्यास न करता आपण त्या विषयाचा अभ्यास करू लागतो. अर्थात शेवटी परीक्षा येतेच, पण जेव्हा आपण त्या विषयाचा अभ्यास करू लागतो तेव्हा अवधानपूर्वक आपण त्यातल्या सर्व ॲस्पेक्ट्सना, त्याच्या सर्व वेगवेगळ्या पैलूंना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? आपल्या निरीक्षणांच्या सोबत त्याची जोड घालण्याचा प्रयत्न करतो का? कारण हे निरीक्षणच आहे जे जेव्हा तटस्थ असतं तेव्हा त्याच्यातून आपल्याला होणारी समज किंवा उमज आहे ती मूल्यवान बनत जाते. अलेक्झांडर फ्लेमिंग त्यांनी जे कल्चर्स केले होते मायक्रोब्सचे, स्टाफिलोकोकसचे, तर ते कल्चर्स बिघडले, त्याला फंगस, त्याला बुरशी लागली. पण त्याच्यामध्ये ती अवधानपूर्वक बघण्याची त्याचा दृष्टिकोन जिवंत होता. आणि त्याच्यामुळं झालं काय तर त्याला हे लक्षात आलं की त्या फंगसने सिक्रीट केलेला एक काळसर पदार्थ त्या कल्चरला श्रिंक करतोय, म्हणजे तिथले बॅक्टेरिया तो मारत चाललाय. विज्ञानाचा प्राण आहे हे अवधानपूर्वक पाहणं, केअरफुल ऑब्झर्वेशन. म्हणून इंग्रजीमध्ये हा शब्द पे अटेन्शन असा आहे, तो गिव्ह अटेन्शनच्या ऐवजी. आता एकलेनी अवधान दीजे, मग सकल सुखासी पात्र होईजे, अशी त्या ओवीची सुरुवात आहे. मित्रांनो, मी लक्ष्मीरमण ओझा आणि आपण पाहताय शिकूया नीट. विज्ञान निरीक्षणाची कला आहे. सायन्स इज अन आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन. आणि या बाबतीत कॅमेरा माझा मित्र आहे. फोटोग्राफीच्या आवडीमुळं, त्याच्या छंदामुळं मला जीवशास्त्र हा विषय आणखी वेगळ्या पद्धतीनं बघता आला. केवळ जीवशास्त्रच नव्हे तर अनेक दृष्टींनी आपण कॅमेरासोबत हे जग पाहू शकतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात
इंग्रजांना जे दिवाणी अधिकार मिळाले भारतात वसुलीचे, ते ज्या बंगालच्या परिसरातल्या लढाई नंतर मिळाले, त्या गंगा काठच्या ठिकाणाचं नाव होतं पलाशी. इंग्रज त्याला प्लासी म्हणत. पळस या वनस्पतीमुळं, त्याची जास्त संख्या असल्यामुळं त्या परिसराचं नाव हे प्लासी पडलं. फॅबेसी फॅमिलीची ही वनस्पती, सुंदर व्हेक्झिलम त्याच्या आत असलेले विंग्ज आणि सगळ्यात आत असलेली कील. ही कील 2 पेटल्स फ्यूज होऊन तयार होणारी एक बोट शेप्ड स्ट्रक्चर आहे. पोपटाची चोच दिसावी अशी ती समोर येते आणि म्हणून पळसाला संस्कृत मध्ये नाव आहे किंशुक म्हणतात. शुक म्हणजे पोपट, पोपटाच्या चोचीसारखा दिसणारा, म्हणून किंशुक. जेव्हा आपण आपल्या अवतीभोवती पसरलेलं वनस्पतींचं विश्व बघतो, तेव्हा इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसवर असलेली फुलांची विशिष्ट अरेंजमेंट, मग ते ग्रासेस असतील किंवा डायकॉट्स असतील, ते आपल्याला बघायला मिळतं. अनेक ठिकाणी ही फुलं वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर अशा अरेंजमेंट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळ्या कीटकांचे बिहेवियरल पॅटर्न्स बघतो. कीटकांचे रंग, त्यांच्या शरीरावर असलेले टेक्स्चर्स हे काही वनस्पतींशी जुळतात आणि म्हणून त्या वनस्पतींवर शक्यतो तशा प्रकारचे कीटक देखील आपल्याला सर्रास बघायला मिळतात. हा जो त्या रंगांच्या पसाऱ्यामध्ये दडून जाण्याचा प्रकार आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रोटेक्शन मिळतं. हे सुंदर आहे. अनेक वेळा कीटकांचे फोरेजिंग झोन्स आपल्याला बघायला मिळतात. खरं तर नोन बायोडायव्हर्सिटी म्हणजे माहिती असलेल्या सजीवांपैकी सर्वात जास्त संख्या आढळते ती कीटकांची, इन्सेक्टची. आणि या इन्सेक्ट्सचे फोरेजिंग झोन्स म्हणजे त्यांचे आहार शोधण्याचे ठिकाण आपल्याला बघायला मिळतात. कीटक, इन्सेक्ट्स बऱ्याच वेळेला बुजरे असतात, ते पटकन उडून जातात किंवा ते एखाद्या फांदीमागे दडून जातात. पण हळूहळू भीड चेपली की हे कीटक हे थोडेसे निर्धास्त होतात आणि ते कॅमेराच्या समोर येऊ लागतात. पानांचे फुटेजेस घेत असताना आपल्याला अनेक वेळेला त्यांच्यामध्ये असलेले व्हेनेशन्स, त्यांच्यातून चालणारा प्रकाशाचा खेळ, ट्रान्सल्युसंट टेक्स्चर्स आणि फोटोसिंथेटिक पिगमेंट्स मध्ये असलेली रंगांची डायव्हर्सिटी, वैविध्य, ते दिसून येतं. काही कोवळी पानं ही हळूहळू जसा जसा क्लोरोफिल डेव्हलप होत जातो तशी हिरवी बनत जातात
आणि इथं आपण बॉटनीमधला एक बेसिक कन्सेप्ट शिकतो. काय तर फॉर फॉर्मेशन ऑफ क्लोरोफिल लाईट इज नेसेसरी. So the leaves in early stage are not green, but later on they become so. कीटकांचे बऱ्याच वेळेला काही निश, इकॉलॉजिकल निश आपल्याला बघायला मिळतात. ग्रीनेल नावाच्या वैज्ञानिकांनी निश हा शब्द सर्वप्रथम वापरला इकॉलॉजीमध्ये. आता इथं एक लीफ हॉपर बसलाय. आता तो जो मुंगळा आहे किंवा आणखी एक त्याचा सहकारी त्याला हलवण्याचा प्रयत्न करतात तिथून, पण हा लीफ हॉपर तटस्थ आहे, तिथून अजिबात हालायला तयार नाही, चक्क रास्ता रुको. इन्सेक्ट्सच्या एकमेकांच्या सोबत चालणाऱ्या या इंटरॅक्शन्स मॅक्रो लेन्सने छान बघायला मिळतात. बहुतेक वेळा इन्सेक्ट्स आपल्याला पाणवठ्यांच्या जवळ बघायला मिळतात, कारण बऱ्याच इन्सेक्ट्समध्ये प्रजनन हे पाण्यात होतं, त्यांचे लार्वे पाण्यात वाढतात. आता ही आहे तुरीची शेंग, लेग्युम, फ्रूटचा एक प्रकार. आणि इथं ज्या शेंगा आहेत या रायपन्ड ओव्हरीज म्हणजे पिकलेल्या ओव्हरीज आहेत. मग याचा काही पुरावा आहे का? हो. या शेंगांच्या मुळाशी आपल्याला सुकलेल्या पेटल्स बघायला मिळतात, फॅबेसीच्या टिपिकल असलेल्या. या सुकलेल्या या रेलिक्स या रिमेन्स आहेत त्या फुलाच्या पाकळ्यांच्या, आणि त्यामुळे लक्षात येतं की ही एक ओव्हरी आहे. फ्रूट ही एक रायपन्ड ओव्हरी आहे. इन्सेक्ट्सचे ट्रान्सपरंट असलेले जे सेगमेंट्स आहेत त्याच्या आत आपल्याला अनेक वेळा मल्टी चॅम्बर्ड हार्ट व्यवस्थित अगदी पाहता येतं. तुम्ही जसं कॉकरोचची सर्क्युलेटरी सिस्टीम शिकता, तर त्याच्यामध्ये सेगमेंट्समध्ये ठेवलेले काही फनेल लाईक चॅम्बर्स. बऱ्याच वेळेला फुलांच्या सिमेट्रीज ते ॲक्टिनोमॉर्फिक आहेत की झायगोमॉर्फिक आहेत हे आपल्याला अवतीभोवती बघताना स्पष्टपणे समजून घेता येतं. कापूस, गॉसिपियम हर्बॅशियम. आता त्याचं हे डेहिसंट कॅप्सूल नावाचं फ्रूट आहे, आणि याच्या आत असलेल्या सीड्सवर उगवलेले हे पांढरे शुभ्र सेल्युलोज फायबर्स ज्याच्यापासून कापूस तयार होतो. काही वृक्ष असतील तर त्या वृक्षांवर येणाऱ्या छोट्या छोट्या ट्विग्स, डहाळ्या असतील. या ट्विग्सवर आपल्याला सिंपल किंवा कंपाऊंड लीव्स बघायला मिळतात. पानांची ॲक्सिसवर असलेली अरेंजमेंट फायलोटॅक्सी. मग पानं अल्टरनेटली ठेवलेली असतील किंवा एकमेकांच्या समोर, ज्याला ऑपोजिट फायलोटॅक्सी म्हणतात. काही वनस्पती ज्यांच्यामध्ये अँथर्सवर प्रचंड संख्येमध्ये असणारे पॉलन ग्रेन्स आणि व्हर्सॅटाईल अँथर्स. यावरून हे लक्षात येतं की ही वनस्पती विंड पॉलिनेटेड आहे, म्हणजे याच्यामध्ये होणारं पॉलिनेशन हे वाऱ्याच्या मदतीनं होत आहे. आपल्या अवतीभोवतीचं जग आपण जसं जसं लक्षपूर्वक पाहू लागतो तसं तसं विज्ञान हे आपल्यामध्ये भिनू लागतं, आपलाच एक भाग बनतं.